ब्रेकिंग न्यूज. बारामतीतील दुर्दैवी दुर्घटना. महाराष्ट्र राज्य आज शोक सागरात बुडाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का देणारी ठरली आहे. ही घटना बुधवार 28 जानेवारी रोजी घडली. आज गुरुवार 29 जानेवारी संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार मुंबईहून बारामतीकडे निघालेले चार्टर्ड लिओजेट 45 विमान बारामती विमानतळाजवळ उतरण्याचा प्रयत्न करत असताना अपघातग्रस्त झाले. विमानाचा पहिला लँडिंग प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर दुसऱ्या लँडिंगच्या प्रयत्नात विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवर कोसळले. या भीषण अपघातात विमानातील सर्व 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, एक सहाय्यक कर्मचारी आणि 2 वैमानिकांचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी परिसरात दाट धुके आणि कमी दृश्यमानता होती. तसेच अंतिम लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या प्राथमिक अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच राज्य सरकारने तात्काळ दखल घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 दिवसांचा राज्यस्तरीय शोक जाहीर केला आहे. आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर पूर्ण राज्य सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिक, राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी अश्रूंच्या साक्षीने त्यांना अखेरचा निरोप दिला. दरम्यान एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आणि DGCA यांनी अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे. विमानाचा फ्लाईट रेकॉर्डर ताब्यात घेण्यात आला असून हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की हवामान कारणीभूत होते याचा सखोल तपास सुरू आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते ही केवळ एका नेत्याची हानी नसून महाराष्ट्राच्या प्रशासनाला भरून न निघणारी पोकळी निर्माण करणारी घटना आहे. महाराष्ट्र शोकात आहे. राजकीय वातावरण गंभीर आहे. राज्याने एक अनुभवी नेता गमावला आहे. ही आहे ब्रेकिंग न्यूज. आम्ही या प्रकरणातील प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.